नमस्कार. मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूजच्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये आणि ठिकाण आहे अंबड. आमच्यासमोर एक मोठी सुंदर नर्सरी आहे. नाव आहे विठ्ठल नर्सरी आणि जी आपल्याकडे जे श्रीमान बसले आहेत त्याचे फाउंडर आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. युवराज साहेब, आम्हाला सांगा की ही विठ्ठल नर्सरी एवढं सुंदर जे तुम्ही आज रचवलेले आहे ह्याची स्थापना कधी आणि कशी झाली होती? स्थापना म्हणजे अशी की मी एक 15-16 वर्षे झाले मी स्वतः चालू केलेलं आहे. इथे पहिली नोकरी केली दुसऱ्या ठिकाणी आणि आपला स्वतःचा बिझनेस मी मराठी असून मी का नाही करावं म्हणून मी स्वतःहून केलं आहे चालू आहे व्यवस्थित. जरा बाहेरचे लँडस्केपिंग वगैरे करतो आहे व्यवस्थित, मोठे मोठे प्रोडक्ट्स वगैरे करतो आहे, चाललं आहे व्यवस्थित काम करतो आहे माझ्या. 17 वर्ष तुम्ही अनुभव घेतलात आणि ह्याला स्थापना होऊन किती वर्ष झाले? 13 वर्षे मी स्वतः 13 वर्षे बाहेर अनुभव घेतला आणि आता मी स्वतःचा चालू करून मला एक 16-17 वर्षे झाले चालू करून. म्हणजे तुम्हाला टोटल 30 वर्षाचा अनुभव आहे. हो. तुझं वय तरी किती आहे साहेब? माझं 45 वय. वयाच्या 15 वर्षात मी काम करत होते. वयाच्या 15 वर्षी व्यक्ती काम करत असताना एक आपल्याकडे एक दिग्गज व्यक्ती बसले आहेत बघा. त्यांनी अनुभव घेतला 13 वर्षाचा आणि नंतर त्यांनी आज एक मोठं सुंदर स्थापना केलेली आहे. साहेब, आज नर्सरी जर बोललात तर लोक वेगवेगळे प्रकारचे फुलं किंवा फळं असतात. आपल्याकडे विठ्ठल नर्सरीमध्ये काय काय उपलब्ध आहे? माझ्याकडे आता सर्व फुल आहे, फुलाचे प्रकार सर्वच असतात. फळांचे फ्रूटमध्ये तुम्हाला सर्वच मिळतील. म्हणजे जे पाहिजे तुम्हाला जे मसाल्यांपर्यंत सर्वच प्रकारचे आहेत माझ्याकडे. मसाला म्हणजे काय? मसाला म्हणजे तुम्हाला दालचिनी, लवंग, काळी मिरी असे प्रकारचे मसाल्याचे प्रकार येतात. ते पण हे आपण घर पण लावू शकतो आपल्या हो हो, एक शोकाने सर्वच लावतात आणि इंटरेस्ट आहे म्हणून त्यांना लावतात. आम्ही लँडस्केपिंगच्या ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आम्ही एक एक प्रकार देतोच प्रत्येकाला मसाल्याचं लावा म्हणून आम्ही स्वतःहून सांगतो, गिफ्ट देतात लोक. हो. सर, आज ही जागा किती एकर जागा आहे आपली? ही 2 एकर जागा आहे. सगळं 2 एकर जागा आहे आणि याच्यामध्ये सगळं प्रकारचे फ्रूट्स, प्लांट्स, एव्हरीथिंग इज अवेलेबल हिअर. आणि आज आपण जर विठ्ठल नर्सरीचं स्पेशालिटी बोलायला गेलेलो तर विठ्ठल नर्सरी काय स्पेशालिटी आहे? लोक आज तुमच्या या क्षेत्रामध्ये बरंच कॉम्पिटिशनसुद्धा आहे सर, तर लोक तुमच्याकडे का सतत येत असतात? म्हणजे फळांची झाडं आता आपल्या इकडे शेतीचं भाग काही इन्व्हेस्टमेंट जमिनी घेऊन ठेवतात. तर ते जमिनी घेतल्यानंतर त्यांचं एक म्हणणं राहतं की आपल्याला फळांची झाडं लावून टाकावं. मग ते आमच्याकडे येतात. मग आम्ही फळांची झाडं वगैरे लावून व्यवस्थित त्यांना डेव्हलप करून देतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही टोटल कन्सल्टेशन पण देता. म्हणजे एक जमीन असेल तिकडे जाऊन ते निरीक्षण करून त्या हिशोबामध्ये कुठले फळं लागेल किंवा कुठली जागा कशासाठी उपजाऊ आहे तुम्ही त्यांना तसं कन्सल्टेशन बरोबर. जागा बघितल्यानंतर आम्ही सांगू शकतो त्यांना की इथं आंबा लावला पाहिजे तुम्ही, किंवा तुम्ही पपई लावली पाहिजे किंवा शेवगा लावला पाहिजे. तुम्ही त्या पद्धतीत जागा. अशी नर्सरी भेटणारे फार कमी असतात जिथे लोकांना टोटल कन्सल्टेशन सुद्धा मिळत असतं की आपली जागा जर असेल तर जागेमध्ये माती सगळं सेमच आहे पण मातीमध्ये कोणतं काय उपजाऊ आहे हे आपल्याला फक्त युवराज साहेब सांगू शकता. सर, युवराज साहेब, तुम्ही आम्हाला एक चांगलं ज्ञान दिलेलं आहे. युवराज साहेब, तुम्ही या एरियामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, खूपच कॉम्पिटिशन आहे, तर ह्या कॉम्पिटिशनला तुम्ही समोरे कसे जाता? समोर म्हणजे आता कसं सगळ्यांचे कोणाचे आता कोटेशन एका ठिकाणी एखादी कंपनी फॅक्टरी जर चालू झाली त्याने आपल्याला विचारलं की त्या कोटेशन तिथं सगळ्यांचे असतात. मग ज्याला परवडतं किंवा काहींची ओळख असते, काहींचे जे कामं बघितलेले असतात. आता आमचे कामं जर एका ठिकाणी बघितलेले असतात त्यांना अनुभव असतो की तुमचं काम छान आहे, ते आपल्याला कामं देतात. आता संदीप फाउंडेशनने आपल्याला त्र्यंबक रोडचं ट्री प्लॅन्टचे काम दिलेलं आहे. किती किलोमीटर काम दिले सर? एक 15 किलोमीटर काम दिले. म्हणजे दोन्ही साईड आपले 30 किलोमीटर होते. अरे वा, खूप सुंदर. म्हणजे रोड सगळं आपल्याकडे विठ्ठल नर्सरीचं आहे का? नाही, मग संदीप फाउंडेशन वाले लावते. आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं त्यांच्याकडनं. त्याच्याकरता आपण ते डायरेक्ट त्र्यंबकेश्वरपर्यंत झाडी तुटलेली आहे म्हणून ते आपण सगळं लावतोय. आता मोठे 10-10 फुटाची झाडं लावून देऊ राहिले त्यांना. सर, येत्या 5 वर्षात आम्ही विठ्ठल नर्सरीला कुठे बघू? आता विठ्ठल नर्सरीला तुम्ही तुमची जसं असेल तसं ते बघायचं. तर काय भविष्य, काय योजना काय आहे की कुठे न्यायचं काम आहे, पुढे ह्याला अजून काय स्पेशलाइज करायचं किंवा ह्याच्यामध्ये काही सुशिक्षित लोकसुद्धा आलेले आहेत आता. तर शिक्षित आल्यामुळे तुम्हाला अनेक वेळा ती जरा कठीण अवघड होत असेल तर तुम्ही त्याला कसं ओव्हरकम करता? किंवा नाही, त्यांचंच आपलं कसं आहे, आपण ज्यावेळेस ते आपल्यापर्यंत येतात त्यावेळेस आपण त्यांना सजेस्ट करतोय की तुम्ही ही झाडं लावा किंवा काहींना लॉन्स लावायचं असते, काहींनी छोटंसं एक घर बांधलेलं असतं, फार्म हाऊससारखं त्यांनी केलेलं असते. तर आपण बरेच फार्म हाऊस वगैरे बी बनवून देतो, लॉन्स वगैरे बनवतो.
विठ्ठल नर्सरीचे साहेब काय म्हणत आहेत की ते फक्त नर्सरीमध्ये नाही आहेत, उद्या आपलं लँडस्केपिंग किंवा लॉन्स करायचं असेल खाजगीसुद्धा ते लोकांना कन्सल्टेशन देतात. आमच्यासमोर त्यांचे भाचे साहेब आहेत. आपण नाव काय साहेब? शरद ढगे. शरद साहेब, तुम्ही फार तरुण आहात, तुमचं नक्की योगदान विठ्ठल नर्सरीमध्ये काय आहे? सर्व नर्सरी मी हँडल करतो हां हां. आणि मी शिक्षण पण चालू आहे, हॉर्टिकल्चर चालू आहे माझं. अरे वा वा, म्हणजे आपल्याकडे एक सुशिक्षित हॉर्टिकल्चरिस्ट विठ्ठल नर्सरीमध्ये येतो असं बोलायला हरकत नाही का? काहीच हरकत नाही. किती शिकला तुम्ही? झालं तुमचं हॉर्टिकल्चर झालं साहेब? नाही, चालू आहे सध्या आता. अरे वा. आता मग तुम्ही काय योगदान देणार आहात? तुमचं नक्की काय म्हणा आहे योगदान, तुम्ही काय देणार आहात? म्हणजे आता साहेबांनी एवढं कष्ट केलं आहे, 17 वर्षाने तुम्ही हे उभारून घेतलं आहे, सुंदर हिरवं झाड मस्त सुंदरता वाटते, सौंदर्याचा एवढं प्रकार सुंदर वाटतोय, त्याचं इथे गेलेच नाही पाहिजे. तुम्ही काय देणार आहात तिथे योगदान? त्याला अजून पुढे कसं ग्रोथ करता येईल त्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल मी. अच्छा, म्हणजे तुम्ही एक सायंटिफिकली त्यांना ज्ञान देणार असं म्हणताय तुम्ही. सर, लोकांनी असं एक मत तयार केलेलं आहे की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही. तर तुम्ही तर 13 वर्ष नोकरी केली, तर आमच्या मराठी बांधवांना तुम्ही काय संदेश इच्छिताल की मराठी माणसांनी बिझनेस करावा की नाही करावा? नाही, हे चुकीचं म्हणणं आहे ना लोकांचा, की ज्याला इंटरेस्ट म्हणजे असं आहे की आपला मराठी माणूस जो करतोय, जो पुढं जावं, आणि आपला मराठी माणसाचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपला मराठी माणूस आपल्या मराठी माणसाचे पाय खेचतो, हो, पुढं जाऊन देत नाही. त्याचं कारण आहे की आपला मराठी माणूस असं प्रत्येकाला वाटतं की पुढं जाऊन येईल म्हणून. बरोबर. माझं स्वतःचा दृष्टिकोन हे आहे की एखादा जर कोणी नर्सरी टाकत असेल तर माझ्या हातून मी 2 नर्सऱ्या इकडे किरकोळ चालू करून दिलेले आहे. अरे वा, स्वतःच्या लोकांना म्हणजे मदत सुद्धा केली. हो, की आमचे त्र्यंबकेश्वरच्या पाठीमागे एक दाजी म्हणून आहे आमचे चुलत दाजी, त्या बाच्याला बी थोडं शिक्षण देऊन मी, आणि त्यांची बी नर्सरी गुरुकृपा नर्सरी म्हणून त्र्यंबकेश्वरच्या पाठीमागे त्यांना बी मी सांगतोय हे करा ते करा. मी 1-2 नर्सऱ्या बी स्वतः चालू करून दिलेल्या आहे. नाही, शिक्षण आपलं म्हणजे अनुभव माझा स्वतःचा आहे की तुम्ही बी पुढं जा, तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुमच्या एकमेकाच्या बरोबर साथीने आपण पुढं चालू. बाकीच्या मराठी माणसाचं हेच एक वैशिष्ट्य, पण आपले मराठी माणसं एकमेकांचे पाय वळतात पुढं जाऊन तिथे. पण तुम्ही संदेश का द्याल? संदेश का द्यायचा की मराठी माणसांकडे जागा आहे, ही पृथ्वी आपली आहे, मी तर खूप आपलं जणांना सगळं आहे. पण मराठी माणसं काय म्हणतात, नाही बाबा नको, आपलं व्याप नको, आपण त्यापेक्षा नोकरीच करूया, 8 तास नोकरी करूया, घरी जाऊन झोपा काढूया, असं करण्यापेक्षा तुम्ही लोकांना म्हणता की बिझनेस करा. खूप जणांना मी सांगतो की बाबा तुमची जागा जी रोडला उभी आहे, तर तुम्ही रोडला इथं मंगल कार्यालय चालू करा. जी लॉन जे लागतंय ते लॉन मी लावून देतो, ती लॉन तुम्ही काढून विका, मीच साईटी घेणार, पुन्हा ती लॉन लावू शकतोय आपण असं. दुकान तुम्ही सांगता की याने बिझनेस करावा. हो, खूप सुंदर सर. सर, तुम्ही आज 13 वर्ष नोकरी केली, म्हणजे वयाच्या 15 वर्षे, आज तुमचं वय 45 आहे. तुम्ही कष्ट केलेले आहे, कष्ट करून किती पाऊस तुम्ही पाहिला तुम्हाला आहे, पण या यशाचं रहस्य आमच्या प्रेक्षकाला सांगा. यशाचं रहस्य, एक माणूस यशस्वी, तुम्ही यशस्वी खूप अनुभव म्हणजे आता त्याच्यातले असं, मी ज्यावेळेस बॉम्बेला काम चालू होतं माझं, 3 हात नाक्यावरती ॲक्युलेट सोसायटीचं काम केलेलं मोठं तिथं ठाण्याला केलं मी. तर त्यावेळेस महापूर झाला होता पावसाचा, पाऊस खूप झाला बघा त्यावेळेस जुलैला. हो, त्यावेळेस मी ह्या बसवरून त्या ट्रकवरनं असं, म्हणजे त्यावेळेस सगळे माझे लेबर घेऊन मी कसा तिकडनं हे केला सर. खूप अनुभव म्हणजे, आणि मी स्वतः कष्ट करतोय. पण यशाचा मंत्र काय आहे? यश बघा, प्रत्येक माणूस, या तुमचे आज तुम्हाला एक इथे प्रेरणा म्हणून तुमचे एक भाचे बघतायत, ते एक सुशिक्षित झालेत, हॉर्टिकल्चर शिकतायत, पण तुम्ही कमी शिकलेत तरी तुमच्याकडे ते सोबत येत आहेत, म्हणजे त्यांनी तुम्हाला एक प्रेरणा म्हणून बघतायत थोडक्यात, बरोबर की नाही? तुम्ही एक यशस्वी आहात. तर यशाचं रहस्य म्हणजे, एक प्रत्येक माणूस एक यशस्वी असतो. तर तुम्ही म्हणता की तुम्ही मेहनत करता, पाऊस जरी पडला तुम्ही कामगारांना बसमधनं ट्रेनमधनं कसे उचलून घेऊन ते काम आवरून आलात तुम्ही, नाही का? मग थोडक्यात तुम्ही मेहनत करता असं म्हणतात. तुमचा यशाचा मंत्र तोच आहे का? तुमचं काय मंत्र? मेहनत जेवढी मेहनत कराल त्याचं फळ मिळणार. आणि असं की आपण जेव्हा पुढं जाऊन, आता मला तर गंज वाटते 2 एकरची 4 एकर व्हावं, 4 एकरची 6 एकर व्हावं असं. देव करे तुम्ही फार पुढे जाऊ शका, की तुमची प्रेरणा फार सुंदर आहे आणि आम्हाला दिसून पण येते, तरुण पिढी तुमच्यासोबत येते. येत्या 5 वर्षात आम्ही विठ्ठल नर्सरीला अजून कुठे बघू असे आम्हाला वाटून दिसून येतोय की हाऊ ब्युटिफुली यू आर ग्रोईंग. मे गॉड ब्लेस यू. आणि लवकर तुम्ही यशस्वी आहात आणि इतर ठिकाणी पण या, नाशिक सोडून, अशी फार इच्छा आहे. तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिलात, यावेळी खूप खूप आभारी आहे मी. जय हिंद.